सोडीला संसार सोडी
सोडिला संसार हरे सोडिला संसार माया तयावरी फार माया तयावरी सुख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे आयाने घावे राम याने घावे राम तिसे करणे जाते काम तिसे करणे जाते भावे चाले मागे दुःख दुःख साहे अंगे दुःख साहे अंगे तुका म्हणे भोळे तुका म्हणे भोळे विठ्ठल कृपेचे कोवळे विठ्ठल कृपेचे कोवळे तुका म्हणे भोळे हरी तुका म्हणे भोळे विठ्ठल कृपेची कोवळे विठ्ठल कृपेची कोवळे आधी चाले मागे मागे चाले मागे मागे चाले मागे दुःख दुःख साहे अंगे सुख दुःख साहे अंगे पार कुमारी जय देव गोपाल कुमारी
संसार सोडिला संसार माया तयावरी फार धावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगी याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम धावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगी तुका मने भोळे विठ्ठल कृपेची कोवळी धावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगी समचरण सर्वयं सांद्र नीलांबुधाभं जगन्हीत पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कन्यनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शीलक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरोधयांची केली स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता घ्यावी माझी सेवा
संसार माया तयावरी फार धावी चाले मागे मागे सुख दुःख साधी अंगी. प्रस्तुत मराठीत कीर्तन रूपी शिवेकरिता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती श्रीमंत श्री तुकोबा यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या अंतःकरणामध्ये असणारे भक्तवत्सलता प्रतिपादन करतात. अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं तो भक्तांचा आद्य कर्तव्य ठरत असते. मायबाप चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, नामयज्ञ सप्ताह, अखंड पारायण, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण याचं 5वं वर्ष ना. 5व्या वर्षातील आज 6व्या क्रमांकाची कीर्तन रूपी सेवा खंडरे तांडा, समस्त खंडरे तांडा यांच्या ग्रामस्थ वतीने सर्वांना साष्टांग प्रणिपात करतो. राहिलेल्या वेळामध्ये अल्पवधीने चिंतन करण्याचा मी प्रयत्न करतो. अभंग आहे सोडिला संसार माया तयावरी फार. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत बाबा, ज्यांनी संसार सोडला, ऐका ना, ज्यांनी संसार सोडला ना त्यांच्यावर भगवान परमात्मा काय करतो? माया म्हणजे प्रेम करतो. अगोदर काय आहे सुरुवातीचा शब्द अशोक महाराज? सोडिला. काय सोडिला? संसार सोडिला. जे माणूस संसार सोडतो भगवान परमात्मा त्याच्यावर काय करतो? प्रेम करतो. अभंगाचं पहिलं चरण बघा. अभंगाचं जर संसार सोडलं भगवान परमात्मा प्रेमच करतो असं नाही. प्रेमाच्या मोबदल्यात बोलू द्या लेकीचा आला असं सुना बरोबर बोलत नसते. प्रेमच लावत नाही तर भगवान परमात्मा धावे चाले मागे मागे त्यांच्या पाठीमागे चालतो. कोणाच्या? सोय कापणाऱ्याच्या. जो भगवान परमात्मा विषयी अंतःकरणामध्ये प्रेम आहे, संसाराबद्दल अलिप्त जीवन आहे, भगवान परमात्म्याचं चिंतन करतो का नाही, त्यांच्या पाठीमागे जे काही त्याचे सुख असतील, जे काही दुःख असतील, सगळं त्यानं वाहतो गड्या. सुख दुःख साहे स्वतः अंगाने त्याची काम करतो, न सांगता करी आता मी एक फक्त ठळक बातम्या द्यायचं काम करायला लागलोय. ठळक बातम्या संपल्याच्या नंतर हवामानाचा अंदाज पाहूया, आहे का नाही? म्हणजे हवामानाचा अंदाज म्हणजे 1-2 दृष्टांत, 1-2 सिद्धांत उगा नसतं सोडीला सांगितले तो असं नाही. एखादा उदाहरण देऊन मी वेळेमध्ये कीर्तनावर ऐका. याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम. जो भक्त नाव घेतो भगवान परमात्मा, तिशी करणे त्याचे काम, त्याला आवर्जून त्याचं काम करावं लागतं. आता ह्याच्याबद्दल मला राजकीय देता येतील दृष्टांत सगळे अगोदर ऐकून घ्या. जो त्याचं नाव घेतो, ऐका ना, एकदा जर बाहुल्यावर चढून लग्नाच्या दिवशी नाव घेतलं तर जन्मभर तिला सांभाळावं लागते का नाही? नवऱ्याने सांभाळलं आले की नाही तुम्हाला? होय, सांभाळा गेले सांगा मला, नेतो आनंदीला. हो, एकदा जर तुम्ही नाव घेतलात ना मावशी, जन्मभर सांभाळावं लागते. तर भक्त आईने दीन रजनी हा चिदंदा गोविंदाचे पवाडे सतत नाव घेत असल्यामुळं त्यांचे सुखदुःख वाहतो आणि तिशी करणे त्याचे काम सर्वस्व करतो भगवान परमात्मा. एवढा भोळा आहे तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. भगवान माझ्या पांडुरंग परमात्म्यासारखं भोळं दैवत या जगामध्ये कोणतंच नाही. कोवळा आहे, भोळा आहे, भोळा आहे. म्हणून अभंगाचा सारांश भावार्थ संपला. 1-2 दृष्टांत, 1-2 सिद्धांतांनी मी अतिशय सुंदर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. सर्वांनी आशीर्वाद द्या. एखादा हाताने टाळी.
देत. कुठं टाळी वाजवा? मंदिरात टाळी वाजवा. खरं सांगू गड्या, आता जर तुम्ही सप्ताह चालू असता वेळेस जर टाळी वाजवायला टाळाटाळी केली करून घेण्याकरिता अनुभव असणारा भगवान परमात्मा तुम्हाला देह हे पाचाचा आणला उसना पाच म्हणजे पंचतत्वापासून हे बनलेले शरीर आहे. 5 तत्वापासून कोणते कोणते? आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. हे 5 जणांचे उपकार आपल्यावर आहे. म्हणून देवा या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरिता सप्ताहामध्ये टाळी वाजवा, सप्ताहामध्ये नामस्मरण करा, सप्ताहामध्ये पारायण करा आणि जे काही सेवा करता येईल, झाडलोट करा, जे काही तुम्हाला तन धनाने सेवा करता येईल ते सप्ताहामध्ये करा. इथे एक शीत दिदली अन्न होय कोटी कुळाचे उदाहरण. कोटी याग केल्या पूर्ण हे महिमान या अन्नाची. या सप्त्यामध्ये एक शीत जर तुम्ही जर खर्च केलेत का नाही, अन्नदान वारकऱ्याला जेवण घातलेत का नाही, कोटी याग केल्या पूर्ण, कोटी यज्ञ केल्याचं पुण्य त्याच्या पदरात पडते. मग काय केल्याने? अन्नदान. झोपले काय? अन्नदान केल्यामुळे. आता इथं आहे एवढं सप्ताह करता तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद आहेत इकडे. आता ऐका ना, हे म्हणजे एवढं सत्यापुरतच नाही, आपल्या दारासमोर जर अतिथी आला ना त्याला सुद्धा तुम्हाला नाही एक भाकर घालता येत, नाही देता येत, तर एक चतपर तरी दिलं पाहिजे. तुम्हाला जर एखाद्याचं चांगलं करता नाही आलं तर ना करू नका, पण त्याचं वाईट तर मनामध्ये चिंतू नका. भला किसी का कर ना सके बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. हे तुम्हाला गुलाबाचं फुल बनता नाही आलं तर बनू नका ताई, ऐका ना, पण काट होऊन तर बनून राहू नका गड्या. हो, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. काटे बनू, कारण काटा काय करते? त्रास देणार, म्हणजे त्रास एखाद्याला होईल असं या जन्मात तुम्ही करू नका. म्हणून संसार म्हणजे याच्यात काय आहे? चांगलं वागणं हेच परमार्थ आहे. संसारात राहून चांगलं जर तुम्ही वागलात तर 1000 कीर्तन करणाऱ्यांची बरोबरी तुमचं पुण्य ठरत असते. संसारात राहून जर तुम्ही कोण म्हणले वारकरी चांगलं वागतंय? नाही, तसं काय नाही. कोण नाही की चांगले वागत नाहीत, बिन मारकरी वागते. अनेक उदाहरण आहेत माझ्याकडे. ऐका, न माळ घालता सुद्धा तुमचं परमार्थ होतंय, पण कधी 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 त्याच्यासारखं काय करावं लागते? सोडीला संसार सोडावा लागते. संसार सोडावा लागते. बरं महाराज, संसारात कोणाला देऊन टाकाव? 10 एकर जमीन माझ्याकडे आहे, एक घर इकडे सुंदर बांधला, 4 मजली इमारत बांधला, 10 लाख रुपये माझ्या बँकेमध्ये आहे, गाडी हा 4 व्हीलर, आणि एवढं सगळं सोडावं आणि देवाकडे जावं असं तुम्ही सांगायला आलेत का आमच्या तांड्यावर? नाही गड्या, संसार तुम्हाला कोण सोडू नका संतांनी सांगितलं नाही. संसारावरचं असलेलं जे ममत्व आहे ते सोडून टाका गड्या. संसारावरचं जे ममत्व आहे, माझं, हे मी केलोय, हे ते केलोय. ऐका, तू नाही गेले मी होणारी गोष्ट होत राहते. ऐका, तुझ्यामुळे काय झालं असं काही नाही. म्हणजे या संसाराबद्दल मी जे केलो, हे जे ममत्व आहे ते काय करा? त्याग करून टाका गड्या. त्याच्याबद्दल जे लोभ आहे, त्याच्याबद्दल जे अहंकार आहे, त्याच्याबद्दल जे ममत्व आहे का नाही, ते देवाच्या समर्पित करून टाका. देवा, हे संसार तर सोड रे देवा. हे जे देह आहे का नाही, संसार रूपी देह, हे देह सुद्धा आता माझं नाही, तर हे देहाच्या संबंधाने जे मी आहे का नाही, मी कळाले की मी नाम आडीला नो म्हणतेत का नाही, हे नाम आडीला मरुनाला ಅದು ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಬಿಡ್ರಿ ದೇವರೇ पण ಧ್ಯಾನ ಇದ್ರೊಳಗಿಲ್ಲ. ದೇಹ ನವೇ ಮೇ ಹೇ ಸರೇ ದೇಹ ನವೇ ಉರಲ ಉರೇ ವಿಠಲ
रोज कार्यक्रम आहे, रोज आवाज टिकून राहणं. महाराजाला सुद्धा सरस्वती देणगी पाहिजे, नसतर पहिल्या दिवशी आवाज बसून चालेत आमचे, आहे का नाही? पण सुरेश महाराज रोज कार्यक्रम आहेत. अशोक महाराज, सुरेश महाराज, आमचे महाराज गुळ खाल्ल्याने, कुठं कंठ सुधारक खाल्ल्याने स्वराची देणगी पाहिजे. आवाज देण्याकरता सुद्धा काय आवाज गोड आदे हनवे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल, उरला उरे विठ्ठल. माझ्यापेक्षा गोड आहे त्यांचा आवाज होता. मी प्रयत्न करणार होतो त्यांच्या पाठीमागे. काय सांगत होतो ऐका ना. देह नव्हे तुकोबरा म्हणतात देवा, हे देह जाऊ नको रे. देहात असणार जे मी आहे ते सरून जाऊ दे. देह नव्हे मी हे सर. बरं मी गेल्यानंतर देह राहील का? कंकण महाराज हा मी हे सरे म्हणते, मी गेल्यानंतर देह राहील काय? ऐका तुकोबराचं मार्मिकता ऐका. देह नव्हे, देह नको देवा, देह राहू दे. कशाकरिता? देह कशा करता राहो? कटेची सामग्री देह आवाजाना माझी पांडुरंगा गायन करण्याकरिता हे देह पाहिजे. कथा कीर्तन करण्याकरता ह्याच्या देहात अवसान लागतंय देवा, म्हणून हे देह नको. पण देहात जे आहे का नाही मी पणा, मी हे सरे, मी म्हणजे अहंकार, ते सरलं का नाही याच नाव संसार सोडणं आहे का? की त्यागून टाकलं म्हणजे याच नाव काय आहे? संसार सोडणं आहे. हे घरदार वगैरे सोडत बसू नका माय, उलट अजून जास्त वाढवा. कशा करिता? असे सत्य अजून पुढच्या वर्षी जास्त मोठं होऊ द्या, याच्याकरता तुमचे संसार अजून मोठं होऊ द्या. मारोत्राला साकडं घालून जातो. ऐका ना, संसार कशा करिता मोठं करावं? तर एक तर ते संतांच्या चरणी लागावं, एक तर ते भगवंताच्या चरणी लागावं. देवा हे जे संसार करतोय का नाही त्याच्यात माझं काही नाही. तुकोबरायांची भाव ऐकून घ्या. एवढं तुकोबरायांचं त्या काळामध्ये संसार होत. तुमचं आमचं काय 7-8-10 एकर असं असेल तर 50 एकर असतील. याच्यापेक्षा आता या काळामध्ये कोणाचंच नाही. जगद्गुरु तुकोबरायांचं एवढं श्रीमंती होती, एवढी श्रीमंती होती. 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबरायांची 65 लाख रुपयांची संपत्ती होती. किती?
किती वर्षापूर्वी म्हणला काशीनाथ महाराज? 4.5 नाही 450 वर्षापूर्वीची संपत्ती जगद्गुरु तुकोबारांची एवढी होती. ऐका, एवढे श्रीमंत घराण्यातली मुलगी आबाजी गुळवे, त्यांचे सासरे होते. आबाजी गुळवेंना जमीन किती होतं सुरेश महाराज? हो 3600 एकर, 3600 एकर नुसतं ऊस होत. काय म्हणणार किती एकर? 3600 एकर नुसतं ऊस होतं. मग आता ज्वारी, हरभरा, करडी हे सगळं सोडून म्हणलं फक्त ऊसाचं सांगणार. कोणाचं? जगद्गुरु तुकोबारांचं सासऱ्याचं आबाजी गुळवे पुण्यातलं एवढं जमीन होतं. एवढं श्रीमंत असता वेळेस सुद्धा त्यांच्यावर, त्या संपत्तीवर, त्या शेतावर, ह्याच्यावर त्यांचं महत्व अजिबात नव्हतं. त्यांनी प्रेम मात्र संसारावर केलं नाही. आणि संसारावर न केल्यामुळं त्यांनी असलेलं संपत्तीचे कागदपत्र जगद्गुरु तुकोबाराय गुंडाळले. आणि एवढं सगळं खातं सगळं असणारी 65 लाख रुपयाची जी उधारी होती का नाही, ते सगळं बांधून टाकून इंद्रायणीच्या डोहामध्ये त्यांनी समर्पित करून टाकलं. अरे बापरे, हे खाते अजून रोजचे रोज वाढत जाईल. हे संसारातले खाते वाढवण्यापेक्षा आता परमार्थाचे खाते वाढवण्याचं आता माझ्या मनामध्ये आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आता हे संसार मला नको. त्यावेळेस भावाने सांगितलं, दादा तुम्हाला जरी नको असं वाटत असेल ना, कान्होबा महाराज, तुम्हाला असं जरी नको वाटत असेल ना, पण त्याच्यातलं अर्ध निम्म हिस्सा मला पाहिजे. मला पाहिजे, तुला पाहिजे होय, घे अर्ध निम्म. का? माझे जेवढं का आहे तेवढं तूच घे बाबा. हे संसारावरचं जे जगद्गुरु तुकोबारायचं महत्व आहे ते तुकोबाराय सोडून दिल्यामुळं तेच संसारावरचं प्रेम काढून टाकून आता ते प्रेम भगवंतावरती लावले. म्हणून संसार सोडणं हे अभंगाचं पहिलं. संसार सोडणं येते का उभय? संसार तुम्हाला आम्हालाही आहे, संसार देवाला आहे, संसार आणि साधू संतालाही आहे. साधू संत 2 करून सुद्धा संसार सोडले म्हणते. बघा ना, काही चिंता नाही. 2 करून सुद्धा संसार सोडणं होते का? आपल्याला एकाचेने सोडणं होणार आहे का?
हा? ए आज जाऊ नका कीर्तनाला म्हणलं की गप झोपा लागले. होय म्हणजे हे कलियुगात आहे का नाही, पुरुष आहे का नाही, स्त्रीच्या अधीन झाल्यामुळं आपल्याला त्याच्याबद्दल त्याग सोडता येणं आले हनुमंत महाराज. हो ही जी माया आहे का नाही, ही माया, माया म्हणजे कोणती नावाची माया नाही, माया शब्दाचा अर्थ संसार. हा संसार जर सोडायचा असेल ना दादा तर काय करावं लागते त्याच्याकरिता? तिने माया जाळ तुला दिलं, तिने माया जाळ तुला दिलं, तिने माया जाळ तुला दिलं. हरी हरी तुम्ही हरे खरा हरी सकळ हो. तिने माया जाळ तुला संसारावरच काढून देवावरच जर केलं, नामचिंतन जर केलं तर देव सुद्धा आपल्याला भगवंताच्या अंतःकरणामध्ये भक्ताचा विषयी प्रेम असते आणि भक्तांच्या अंतःकरणामध्ये देवाचे विषयी प्रेम असते. आणि तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये बोला की मी काय बोललो लक्षात ठेवलं आले की देवाच्या अंतःकरणामध्ये भक्ताचा विषय प्रेम असते, भक्ताच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम असते. आणि तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये कुटुंबाविषयी प्रेम असते. असू द्या ना, संत महात्म्याच्या अंतःकरणामध्ये कुटुंब आहे, तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये बी कुटुंब आहे. मी कसं बोललो बघा की दोघांच्याही अंतःकरणामध्ये काय आहे, कुटुंबाविषयी प्रेम आहे. कुटुंब नाही का संतांना? आहे की तुम्हाला आणि संत महात्म्यालाही कुटुंब आहे. पण संत महात्म्याचं कुटुंब व्यापक आहे, विशाल असं आहे. आणि तुमचं आमचं जे कुटुंब आहे ते संकोचित आहे. ऐका 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 ना, 2019 मध्ये निवडणुका झाली होती की नाही? 19 मध्ये झाली की पहिले निवडणुका. त्यावेळेस एक महात्म्याने एका राजकारण्याने सांगितलं, बाबा आता माझं एकाच कुटुंब राहिलं नाही तर हे जगच माझं कुटुंब झालं. 130 करोड जे कुटुंब आहे का नाही ते कुटुंब माझं आहे, हे त्याचा विषय. त्याचं भाषण ऐकून दुसऱ्या दिवशी एकाने उत्तर दिलं, बाबा हे जगाला कुटुंब मानण्यापेक्षा आपापले घरच्यांना कुटुंब माना. तर जगामध्ये का ना जगात पूर्ण जे विशाल वृत्ती ज्याची राहते, जगच हे विश्व आहे ते कुटुंब मानलेलं आहे का नाही, ते साधू संत असतात. सांगू तुम्हाला प्रमाण, हे विश्वाचे माझे घर ऐशे मध्ये जयाचे स्थिर किंबहुना चराचर आपण. हे विश्वच काय कोणाचं घर आहे? ज्ञानोबाला सांगतात हे माझं घर आहे. आता हे त्यांना कुटुंब आहे की नाही? हाय. म्हणून हे त्याच्यामुळे हे विश्व सुखाचा करीन, अवघच संसार सुखाचा करीन, अवघच संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी, तिन्ही लोकी आनंदे भरीन.
अवघाची संसार संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अमन मारीन तिन्ही लोके तिन्ही लोक जाईन गे मायेत यापुढे सांगतात का नाही जगत सुखाचा करीन म्हणजे संसाराविषयी त्यांना सुद्धा तळमळ अंतःकरणामध्ये आहे पण त्या संसाराविषयी त्यांच्यावर त्याने प्रेम लावत नाही सुखाचा करीन सांगतात तसं त्या संसाराविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये ममत्व नाही ऐका तुमच्या आमच्यामध्ये ममत्व आहे बाबा एवढेच माझं लेकर पाहिजे एवढेच माझं क्षेत्र हे आपलं संकोचित वृत्ती झाल्यामुळं आपण ह्याच्यातून बाहेर निघणं आलोय जगद्गुरु तुकोबांना त्यागून टाकले सोडीला संसार माया तयावरी फार तेच असणार प्रेम जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा या प्रेमात जे सुख आहे ते दुसरं इतरत्र संसारात नाही म्हणून मी सोडीला मी सोडून टाकलाय कारण माया माया म्हणजे प्रेम प्रेम एवढं गोड आहे प्रेम देवाने आहे का नाही सगळं देतय पण प्रेम देणार देतय का सगळं देईल देवाने पण प्रेम देणार प्रेमासाठी सुद्धा माझे जगद्गुरु तुकोबाराय अनेक अभंगातून मागणी केलेली प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाशिवाय नाही देवा माया म्हणजे प्रेम म्हणजे फार म्हणजे जास्त तुझ्यावरती आहे देवा म्हणून करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करून
आस आस म्हणजे अपेक्षा करून मी आलोय, फक्त देवा मला दुसरं काही नको, प्रेम एक करून उचित काही उचित करा, उचित अनुचित फक्त मला प्रेमाशिवाय काही नाही. म्हणून संसारावरच प्रेम जगद्गुरु तुकोबाराय सोडून भगवंताविषयी लावलं आणि तेच भगवान परमात्मा आता देवा भक्तांच्या विषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम जडलं. अरे खरंच हे लोक, हे साधू संत वारकरी संसार सोडला आणि संसारावरच प्रेम माझ्या विषयी लावल्यामुळं आता त्यांची जे काही सुख दुःख आहे त्यांच्या पाठीमागे मला जावं लागते. जर देवाला प्रेम लावलं तर देव काय करतो, आपल्या पाठीमागे चलतो. पाठीमागे कोणाच्या पाठीमागे कोणाचे सुख दुःख निवारण केलं त्या हाताने टाळी भजन करा. एखादा दृष्टांत समोर ढोबार कुमारी Hey!
आहेत. माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा बोला की पांडुरंगा 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 तू रे हा घ्या हरिचा नाम विठ्ठल पांडुरंगा. हे जर हरीचं नाव घेतलं संसार सोडण्याच्या याची यादीमध्ये येते. ऐका भगवान परमात्म्याचं विषय तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेम असेल, संसार सोडून जर ममत्व सोडून त्याग केल्याच्या नंतर तुमच्या अंतःकरणात भगवंताविषयी जर प्रेम असेल, भगवान परमात्मा काय करतो? धावे चाले मागे मागे आपल्या पाठीमागे धावतो. गड्या धावतो 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 कोणाच्या पाठीमागे धावलाय, कोणाची सुख दुःख निवारण केलाय? सत्यभामाचे. हे सत्यभामाने काय केलं? भगवान परमात्मा शयन करत असताना तिने दूध आणली. गड्या पाहिला ग्लास मध्ये दूध आणली. तिच्या मनामध्ये एक विषय आला. काय आला? दूध घेऊन जात असता वेळेस देवाला भगवान श्रीकृष्णाला किती बायका होत्या? 16,108. 16,108 एवढे बायका होते. एकाने म्हणला महाराज एवढे बायका नाव सुभद्रा माता म्हणली एवढी 16,108 असता वेळेस देव आमच्या म्हणजे लग्न अर्धांगिनी असता वेळेस आमच्या एवढ्यावर बायकावर जीव लावला गेले, एका राधेवर लावला आले. तिनं म्हणली ती कोण? सुभद्रा. तिच्या ध्यानात आलं गोष्ट. पण देवाला काय केलं तिनं? हे गरम जे उकळतो दूध आहे का नाही, आता हिचा काट्यानच काटा काढावं म्हणून देव आता झोपण्याचं नाटक केलं. देव झोपी गेला. अरे झोपलेत माझे मालक झोपलेत, आता हेच उकळतं दूध सांडून टाकण्यापेक्षा राधेला द्यावं. एवढं उकळतं दूध राधेला दिलं. राधे एवढं दूध पिऊन टाक. राधेनं काय नाही बघा, पर्णाचं विचार करता श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हो, देवाचं नाम स्मरण करत 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 तेवढं दूध पिऊन टाकली. गड्या परिणाम काय झालं माय ऐका. सुख दुःख सहाय्य याच्यावर सांगू लागलो.
सकाळी उठल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेब सगळं 16,180 बायका आल्या सोबत आल्या सोबत पाहिलं तर देवाच्या पायाला चटक पडली, एवढे गोळ्या पडल्या देवाच्या पडल्यानंतर देवाला सांगितलं, देवा मालक का असं तुमच्या पायाला चटक पडले, रात्री तर नव्हते. देवाने सांगितलं दुधाचा परिणाम. दुधाचा परिणाम. आजार पडलाय कीर्तनकार, होय, हॉस्पिटलला नेलं विनाकाराला गुण आलं पक्वाजाला, होय. असं झालं तू ऐका, हे दुधाचा परिणाम आहे. अगं सुभद्रे ऐक, काही नाही, रात्री तू दूध आणली होतीस का नाही, ती उकळतं दूध राधेनं पिल्यामुळं राधा पिली नाही, साक्षात राधेच्या मनामध्ये चिंतन चालू होतं. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे, अखंड मुखी नाम तुझे वर्णावे. चित्ती तुझे पाय, माझे पाय तिच्या चित्तामध्ये होते, म्हणून ते पीत असताना ते चित्तामध्ये पायाला ते काय गरम दूध उकळत लागल्यामुळं मला फोड आले. तर तिला आलेले राधाकडे बघितलं तर फ्रेश आहे राधा, पण तिनं पिली दूध, फोड कोणाला आले, देवाला आले. सुख दुःख साह्यांनी चिंतन केल्यामुळं ते दुःख काय करे स्वतः भगवान परमात्मा घेतात, म्हणून हवे चाले मागे मागे. याच्यासाठी तक्रार करते का, ज्याने घ्यावे नाम तिशी करणे त्याची नामस्मरण करतो का नाही, त्याचं काम भगवान पण आहे. मात्र सांगता करे सर्व कोणाकोणाची कामं केली, सगळं आता ते लिस्ट बघून घ्या. उचनीचं काही नाही, भगवंत तिचे भाव भक्त देखून या दाशी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षी चर्मरंगू लागे, कबीराच्या मागे सज्जन कसया, माळ्या सौत्याशी नरहाई सोनार, चोख्या मेळा संगे, अजून ही जेवढे काही संतांचे श्रवणे कीर्तनेमध्ये बघून घ्या. उचनीचं काही एवढ्या संतांचे देवानी न सांगता काम केलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी आहे, 36 वर्ष काम केले. नाथ महाराजांच्या घरी न सांगता करी सर्व काम. कशामुळे काम केलेत, हे नामस्मरणाची ताकद, त्यांनी नाव घेतल्यामुळे त्यांचं काम ह्यांना करावं लागलं. याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम, धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली माऊली संसार माया तयावरी फार, धावे चाले मागे मागे, सुख दुःख सारे याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम, धावे चाले मागे मागे, सुख दुःख सारे अंगी. प्रल्हादाने उकळत्या तेलामध्ये प्रल्हादाला बसवलं. कोण कोण हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपू त्याचाच बाप होता. कोणाचा, प्रल्हादाचाच बाप होता. पण नाव घेऊन देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, देवाचं नाव माझं पोरग नाही घे, विरोध पार्टीमध्ये चालले, विरोधी पार्टीमध्ये चाललंय, म्हणून आता ह्याला कसं अडवावं म्हणून ते नाव घेऊ देत नव्हता. उकळत्या तेलामध्ये पण नामचिंतन चालू असल्यामुळे उकळतं तेल सुद्धा शांत झालं. त्यावेळेस अरे तू एवढं देवाचं नारायण 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 नाव उच्चारतोस, तुझा देव कुठं आहे ते सांग. कुठं नाही, कुठं नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल विस्ताराला जणी सप्तही, कुठं नाही बाबा, सर्वत्र माझं भगवान परमात्मा आहे. हाके सरीशी उडी आलोनिया स्तंभ, खांबामधून, या खांबामध्ये आहे का, हो आहे. देवाला खांबातून यावं लागलं. त्या कशामुळे यावं लागलं, यांचे संकट निवारण करण्याकरता. संकट कोणाची निवारण करतो, ज्याचं नाव घेतो नका नाही त्याचे संकट. मग आपल्या जीवनातील संकट निवारण होण्याकरिता आपण काय करावं, आपण सुद्धा देवाचं नाव घ्यावं. जर तुम्हाला देवाचं नाव अवघड जात असेल
तर देवाचं घेऊन गड्या तुमच्या जीवनामध्ये कितीही रोग असू द्या संत महात्म्याची नाव घ्या तुमचे रोग सुद्धा निवारण होतात. तुका म्हणे पापी येती रोगाची आरोपे आणि जाती पापामुळे रोग येतात आणि हे पाप रोग घालवायचा असेल तर संतांचं जप करा. कोण्या संतांचं जप करा? तुकाराम तुका मान भोळी तुका मान भोळी तुका मान झाले
धावे झाले माझे मागे धावे चल मागे मागे धावे चाले मागे मागे ओ धावे चाले मागे मागे ए धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चल मागे मागे धावे तारे मागे मागे दुःख 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 जाहे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे दुःख दुःख साये अंगे सुख दुःख साये अंगे धावे चल मागे मागे धावे धावे चल मागे मागे रे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे आधारे चल मागे मागे धावे धावे चल मागे मागे ए धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे ए धावे चल मागे मागे धावे चल मागे मागे दुःख दुःख जाहे अंगे दुःख 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 सांगे दुःख दुःख सांगे दुःख
दुःख सायाचे हरिदिनी एकादशी आहे. एकादशी आहे की नाही? नर करीते भोजन. एकादशी दिवशी जर भोजन केलं तर काय खाल्ल्याचं पाप लागते? श्वान विष्टे समान अधमजन केत. खरंच या तांड्यावरती आल्याच्या नंतर अतिशय सुंदर आनंद वाशे. खूप सुंदर 5 वर्षापासून तुम्ही या ठिकाणी मनाचं मोठं तन मन धनाने या ठिकाणी असाल. हा याच्या चरणारविंदी सेवा समर्पित करतो. गोड